ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूर महापालिका पंचवार्षिक निवडणूक महाविकास आघाडीची पहिलीच बैठक निष्फळ ठरलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवारांचा समावेशच नाहीये। आमच्या उमेदवारांना डावलल्यास वेगळा निर्णय घेऊ, ठाकरेंच्या शिवसेनेने इशारा दिला आहे। मागील पत्रकार परिषदेमध्ये मी घोषित केलं होतं की शिवसेना पक्षानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा व 2 वेळची विधानसभा सर्वच पदाधिकाऱ्यांनी अतिशय ताकदीनं लढवली होती। अतिशय मनापासून काँग्रेसचा प्रचार केला होता। त्या प्रचारामुळं 2 सीट्स निवडूनही आल्या। पण आता शिवसेनेला ज्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण तिकीट मागतो तर त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ तर तो दबाव योग्य नाही। त्यांनी आमच्या भूमिका समजावून घ्याव्या। आमच्या पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमच्या पक्षाचे आजी माजी जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये याची दक्षता काँग्रेस पक्षाने घ्यावी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। शरद पवारांचे राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली। मुंबईतील स्थानिक नेते युती करण्यासाठी अनुकूल आहेत, तर सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। सोलापुरातील डोणगावच्या श्री रेणुका यल्लम्मा देवीचा यात्रोत्सव सुरू झाला आहे। श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं अनेक भाविकांची गर्दी सध्या पाहायला मिळते। देवीच्या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। पहिल्या दिवशी नैवेद्य आणि रात्री देवीचा छबिनोत्सव देखील पार पडणार आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गोव्याच्या नाईट क्लबमधील आग प्रकरणी लुथरा ब्रदर्सची गोव्यात चौकशी सुरू आहे। आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणी आता लुथरा ब्रदर्सची गोव्यात चौकशी सुरू आहे। तर गोव्याच्या नाईट क्लबमधील आग प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। लुथरा ब्रदर्स हे परदेशामध्ये पसार झालेले होते, त्यांना भारतामध्ये आणण्यात आलं आणि आता लुथरा ब्रदर्सची गोव्यात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने या प्रकरणात कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले होते आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्यानंतर लुथरा ब्रदर्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची कारवाई लुथरा ब्रदर्सवर केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।